नमिता मुंदड़ाजी महोदय, अध्यक्ष महोदय, गेल्या दिवसापासून मी न्यूजपेपरमध्ये बघत आहे की काही जिल्ह्यांचं विभाजन करून जिल्हा निर्मितीचं काम चालू आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात अंबाजोगाई जिल्हा आहे, त्याची मागणी खूप वर्षांपासून अनेक वर्षांपासून त्याची मागणी चालू आहे। अध्यक्ष महोदय, जर आपल्या या बीड जिल्ह्याचं विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा हा करण्यात आला, हे खूप चांगलं काम होईल। कारण अध्यक्ष महोदय, माझ्या ज्या सासूबाई आहेत स्वर्गीय डॉक्टर विमलताई मुंडे, ते असताना मंत्री असताना त्यांनी खूप आंदोलन केले अंबाजोगाई जिल्हा बनवण्यासाठी आणि अंबाजोगाईमध्ये लागणाऱ्या जिल्हा स्तरासाठी जे बिल्डिंग्स लागतात, ॲडिशनल एसपी बिल्डिंग असेल, आरटीओ ऑफिस असेल, जे बिल्डिंग्स असतात ते ऑलरेडी बांधलेलं आहे आणि तिकडे काम चालू आहे। तर नवीन जिल्हा करण्यासाठी त्यासाठी काहीही वेगळं इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च या शासनाला करण्याला लागणार नाही, म्हणून हा जिल्हा लवकरात लवकर करण्यात यावा। आणि अध्यक्ष महोदय, अजून एक मुद्दा होता, मगाशी प्रश्नोत्तर तासामध्ये आपण एज्युकेशन ह्याच्याबद्दल बोललो, तर त्याच्यामध्ये आता आपल्या देशामध्ये वेगवेगळे वुमेनवरती अत्याचार चालू आहे ते आपण बघत आहोत। तर एक महत्त्वाचा मुद्दा होता की आपल्या शाळेमध्ये काय होत आहे की सेक्शुअल जे एज्युकेशन आहे ते नीट होत नाहीये। मला माझ्या अंबाजोगाईमध्ये कंप्लेंट झालेल्या आहेत की जरी सेक्शुअल एज्युकेशन इज पार्ट ऑफ द अजेंडा, तरी पण द टीचर्स आर गेटिंग स्केअर्ड म्हणून ते करत नाहीत, म्हणजे त्यांना अनकम्फर्टेबल वाटतं। त्याच्यासाठी आय थिंक आताची परिस्थिती बघून वी नीड टू म्हणजे ते लॉज जरा अजून हे केले पाहिजे आणि सगळ्यांनी म्हणजे आपले जे मंत्री महोदय आहेत त्यांनी काहीतरी एक ठोस निर्णय घ्यायला पाहिजे की हे क्लासेस झालेच पाहिजे आपल्या बेसिक पासून, तर काहीतरी आपल्या देशामध्ये चेंजेस होतील। धन्यवाद अध्यक्ष महोदय।